महिलांनो, धन्यवाद. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज आदर्श नारी पुरस्कार सन्मान सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई सपकाळ यांनी आमच्या एका विनंतीला मान देऊन व्यस्त असतानाही कार्यक्रमाला बहुमूल्य वेळ दिला, याबद्दल प्रथम त्यांचे आभार व्यक्त करते. तसेच आमदार उमाताई खापरे त्या अजून आलेल्या नाहीत, काही मिनिटात ते येतील. त्यानंतर माजी महापौर शैलाजाताई मोरे, माजी नगरसेविका अरुणाताई गोरखी यांचेही मी आभार व्यक्त करते. आज या आदर्श नारी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने आपण बहुसंख्येने उपस्थित राहिला, आपले प्रथमतः स्वागत करते. शबनम न्यूज या वृत्तसंस्थेमार्फत साप्ताहिक वृत्तपत्र चालविले जाते. तसेच शबनम न्यूजची यूट्यूबवर वृत्तवाहिनी आहे. त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअर ॲपही वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील 8 वर्षांपासून शबनम न्यूज वृत्तसंस्था वतीने अविरतपणे समाजात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. फक्त पत्रकारितेत कार्यरत न राहता शबनम न्यूज वृत्तसंस्थे वतीने सामाजिक कार्यातही सहभाग घेतला जातो. समाजात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणे अत्यंत गरजेचे आहे. जागतिक महिला दिनानिमित्त शबनम न्यूज वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आदर्श नारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येत आहे. तसेच महिला बचत गटांचाही सन्मान करण्यात येत असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. आणि दवबिंदू म्हणजे शबनम. जसं प्रत्येक पानावर एक थेंब असतो आणि तो थेंब चकाकतो, तसं या शबनमताई. गेल्या 5 वर्षात माझा पालिकेमध्ये त्यांच्याशी संपर्क आला आणि खरंच मनमोकळ्या आणि सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या, महिलांशी अगदी आपुलकीने बोलणाऱ्या अशा या शबनमताई माझ्या संपर्कात, म्हणजे मी त्यांच्या संपर्कात आले आणि खरंच काही गोष्टी शिकायलाही मिळाल्या. पत्रकारितेतून कसं पुढं आलं, त्या पुढं आल्या तेही मला कळलं. आज हा कार्यक्रम महिलांसाठी त्यांनी ठेवलाय, त्यांचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करते. आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं आणि प्रमुख उपस्थित म्हणून आम्हाला मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच उत्तम निवेदक हे माझ्या मुलासारखे आहेत, कधीही भेटले तरी मला वाकून नमस्कार करणार, आशीर्वाद घेणार, अगदी घमंड न करता सगळ्यांशी बोलणारे नेमके काय. आपल्या सर्व मैत्रिणींना आजचा हा कार्यक्रम खरंच महिलांसाठी आहे आणि महिलांसाठी महिलांनी जोरात टाळ्या वाजवल्या तर काही हरकत नाही. त्यावेळेस प्रत्येकीचं नाव घेतलं जाईल, पुरस्कार दिला जातो. पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते, समाजामध्ये काम करण्याची आणखी संधी मिळते. म्हणून हे पुरस्कार विसरू नका. त्यासाठी प्रत्येक महिला आली की जोरात टाळ्या वाजवल्यास आपला स्वतःचा सन्मान होतोय असं समजा आणि टाळी कमी पडू देऊ नका. कारण प्रत्येक कार्यक्रम मी सांगत असते, कारण टाळ्याच पडत नाही, 1-2 वाजले की झालं. टाळ्या फुकटच्या आहेत, फुकट टाळी आणि व्यायाम होतो, जोरात टाळी वाजवली की ऊर्जा येते, म्हणून प्रत्येकाने टाळी वाजवा. आज आपल्या इथं याच्या पुरस्कार महिला आहेत, त्यात बरेच खूप छान काम करतात. वैशालीताई आहे, त्या आले नाहीत अजून. दिसेताई आहेत, वर्णेकर आहे, खरेताई आलेत का? नाही आलेत का? हां मागे बसले.
स्वातीताई आहेत, येतीलच आता. पुन्हा नवीन तरुण ऐश्वर्या आहे आणि माझी मैत्रीण गीता आहे आणि सगळ्यात ही लाडकी मुलांनी पण आहे. जावळे मॅडम आहेत, शशिकला सपकाळ आहेत आणि चैतन्य वैकुठे. या सगळ्यांना खरं तर शर्मंताई तुम्ही निवडलं, तुमचं खूप अभिनंदन करते. कारण या महिला इथून पुढे आणखी चांगलं काम करतील आणि त्यांचं भवितव्य आणखी उज्ज्वल होईल. खरं तर या जबाबदारी आपण प्रत्येक महिला चांगल्या प्रकारे पाळत असतो. हा एक दिवस 8 मार्च महिला दिन का साजरा करावा? 365 दिवस रोज महिलांचा दिन साजरा केला पाहिजे, खरं की नाही? कारण महिला ही सकाळी उठल्यापासून जे काम करते ती रात्री झोपेपर्यंत, आणि एकच काम न करता ती समाजाची सेवा करते, घरातल्याची सेवा करते. तुम्हाला एक गोष्ट सांगते. असं म्हणतात की प्रत्येक पुरुषांच्या मागे एक महिलेचा हात असतो. खरं आहे. एकदा अशीच एक स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पोहायची स्पर्धा ठेवली होती आणि तिथं असं सांगितलं होतं की या तीरापासून त्या तीरापर्यंत जो पुरुष पहिला जाईल, म्हणजे जो स्पर्धक आहे तो पहिला जाईल, त्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. आणि मग तिथं बरेच, पण त्यात काय होतं, त्या पाण्यामध्ये मगर सोडलेली असते आणि ती मगर खायला येत असते. तर त्यात कुणी फक्त बगे असतात सगळीकडे, पण त्या पाण्यात कुणी मारत नाही. तेवढ्यात एक बाई येते आणि जोरात एका पुरुषाला ढकलते आणि तो घेऊन त्या मगरीला घेऊन जोरात पळतो आणि पलीकडे तीराला निघतो. आणि तीराला निघाल्यानंतर त्याला 1 लाखाचं बक्षीस मिळतं. मग त्याला विचारतात, बाबा तुला कसं काय, तू घाबरला नाही, तू कसं काय पोहला? नाही, मला कोणीतरी मागून ढकललं. तर ती म्हणते मी ढकललं. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक महिला असते. तर अशी ही महिला कशातही कमी नसते. ती अडाणी असो, शिकलेली असो, मातीकाम करणारी असो किंवा कॉम्प्युटर चालवणारी असो, ती कुठेही, आपण म्हणतो गृहिणी आहे, तिला काय काम नाही, मी नोकरी करते, मी भारी. पण गृहिणीचं सकाळपासून जे काम चालू असतं, तिची जी ऊर्जा असते, मुलाला डबा करणं, त्याला आंघोळ घालणं, कपडे देणं, हातात मोजे देणं, नवऱ्याला रुमाल देणं, चावी देणं, त्याचा नाश्ता करणं, त्याचा डबा करणं, सासू-सासऱ्यांचं बघणं आणि स्वतःसाठी वेळ न काढणं, त्यामुळं आपल्या स्त्रियांचं HB कमी असतं. बरोबर ना? म्हणून जिकडे तिकडे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतली जातात. माझा हा अनुभव आहे की प्रत्येक स्त्री चेक करते, पण तिचं 8 किंवा 8.5च HB असतं. कारण का? तर ती घरातल्यांना चांगलं खाऊ घालते पण स्वतः खात नाही. स्वतः शिळा भातून उरलेला परतून खाईल, पण गरम गरम नवऱ्याला वाढेल, मुलांना वाढेल, पाहुण्यांना चांगलं करेल. बरोबर की नाही? पण महिलांना आपली तब्येत ठीक तर आपण ठीक. म्हणून स्वतःकडेही लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला ऊर्जा येईल आणि तुम्हाला समाजाची सेवा करायला संधी मिळेल. त्यासाठी हसत राहा आणि सतत हसत राहा, एवढंच सांगते. धन्यवाद. माणूस समाजामध्ये जगत असताना आपल्या प्रत्येक कृतीतून तो व्यक्त होत असतो. आणि असंच पिंपरी चिंचवडमधलं आणखी एक चैतन्यदायी व्यक्तिमत्व म्हणजे सरिताताई साने सखी मंच संस्था. आदर्श नारी पुरस्कारानिमित्त आज आपल्याला निवडलेला आहे. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ हजारो महिला बचत गट आहेत. त्याच्यातनं तुम्हाला आज निवडले, खरं तर कौतुकास्पद आहे. त्यात तुम्हाला पुरस्कार दिलेला आहे. खरं तर तुम्हाला ही मोठी कामाची पावती आहे आज, असं मला वाटतं. आणि आज या ठिकाणी जर आपल्यासाठी हा पुरस्कार देण्यासाठी आपल्याकडे आज ममताताईंना बनवलेलं आहे. खरं तर खूप मोठं भाग्य आहे की आपल्याला ममताताईंच्या हस्ते पुरस्कार मिळतो. तर खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि शबनमनी आज आपल्याला खूप मोठा पुरस्कार दिलेला आहे. तर खरं तर शबनमचं मी खूप कौतुक करते. शबनम सतत आपल्याला प्रेमाने बोलत असते आणि प्रत्येकाला ती सामावून घेत असते. नेहमी असं म्हणत असते, ताई तुम्ही किती भोळ्या आहात आणि किती छान काम करत असता. ती प्रत्येकाला अशी सामावून घेत असते. तर मला तिचं कौतुक वाटतं. तर ती सतत आपल्याला सामावून घेत असते. तर खरं तर मला तर असं वाटतं की स्वप्नाला जोरदार टाळ्याने एकदा पुरस्कार करूया. आपण जेव्हा नेहमी निस्वार्थी प्रमाणे काम करत असतो तेव्हा समाज आपल्यासाठी नेहमी दाद देत असतो. तर शबनमने आज आपल्यासाठी ह्या दाद दिलेली आहे. तर शबनमला मी
मनापासून एक अभिनंदन करते आणि खरंच आपलं मी तुझे खूप आभार मानते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच आपल्या झालेल्या शहराच्या आमदार उमाताई, आज ज्यांना आपण खास बोलवलेलं आहे, ज्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी जे आपण सगळे इथे आलेलो आहोत, त्या ममता सिंधुताई सपकाळजी. आता आम्ही येताना त्यांच्याशी थोडं बोललो आणि म्हणजे अगदी 8-10 मिनिटं बोलले तर मी म्हटलं माझं मन गही भरलं. आणि तुम्ही जे अनुभव त्यावेळी, आणि आज आपण बचत गटांना बोलवलेलं आहे, ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचा सन्मान तर ते आहेतच, पण काही कारणाने ज्यांचा होणार नाही म्हणून त्या सन्मानित नाही तर असं नाही, त्या सुद्धा सन्मानित आहेत, त्या आपल्या जागेवर. पण आपल्याला काही नियम असतात की काही लोकांचे आता करायचे, नंतर करायचे. मी तुम्ही सगळ्या ज्या महिला आहेत, ज्या माझ्या भगिनी आहेत, त्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी कायम सन्मानार्थी राहणार आहात. पूर्ण व्यासपीठाला मी धन्यवाद म्हणते. आणि तुम्हाला सुद्धा मी एकच सांगेन की नुसते महिला पुरुषांच्या मागे आहे म्हणून पुरुष यशस्वी आहे, तर हे पुराणाच्या काळापासून चालत आलेलं आहे. पण आमच्या बाबतीमध्ये वेगळं आहे की आमच्या म्हणजे जी माझी भूमिका होती घरी राहण्याची, आज उलटी भूमिका आहे की माझे मिस्टर घरी राहतात जास्ती वेळ. म्हणजे महिला जर यशस्वी असल्या तर पुरुष सुद्धा मागे असतात. म्हणजे ते मला पूर्णपणे सहकार्य करतात. म्हणजे 90 वर्षाच्या सासूबाई आहे, 2 सुना, मुलं एकत्र आहोत आपण. आणि घर बघताना किती आपली तारावरची पहिली कसरत गेली जी माझे मिस्टर करतात आहे. म्हणून असं म्हणता येणार नाही की महिलाच असते म्हणून पुरुष यशस्वी आहे. पुरुष आहे घरी आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली म्हणून आम्ही यशस्वी आहोत. सगळ्या बसलेल्या माझ्या कुणी लेकी आहेत, कुणी मैत्रिणी आहे, सगळ्यांनाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शबनमला मी आजच्या दिवशी धन्यवाद म्हणेन आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी सुद्धा शुभेच्छा देईन. इथेच थांबेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. माझ्या सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन काय हो, आमचा रोजचाच महिला दिन आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत महिला दिन. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या ममताताई सपकाळ म्हणजे लगेच माईची आठवण येते. आणि अशा ह्याच्यामध्ये आज आपण आपल्या उपस्थित इथे आहात, आम्हाला असं वाटतं की आईच आहे. दोन आणखीन आयाच व्यासपीठावरती, म्हणजे ह्या तर यांच्या स्वरूपात आहेतच, परंतु शैलजाताई माझी उपमहापौर बाळाशिवाय बोलतच नाहीत. माझा मुलगा म्हणतो शिक काहीतरी त्यांच्याकडनं. मला ज्याची त्याची आपली आपली एक हे असते, पण प्रेमाने गोरखेची आई, पण ती सगळ्यांचीच आई अशी अनुरागा मम्मी, अनुराधाताई गोरखे, सरिताताई साने, ताईंचं सुद्धा कामाचं खूप मोठा हे आहे. त्याचबरोबर आत्ता ज्यांचा वाढदिवस आहे त्या शैलाताई पाचपुते, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. किती छान ना, इतक्या तुमच्या वाढदिवसाला आहेत. मी सख्या आज आपल्यामध्ये वाढदिवसासाठी आहेत. आणि पुरस्कार विजेत्या, पुरस्कार मिळाला म्हणजे ह्यानंतर सुद्धा आपण जे कार्य सुरू केलंय त्या कार्याची पावती तुम्हाला दिलीच गेली आहे, परंतु तुमच्याकडनं समाजातनं अजून अपेक्षा आहेत की तुम्ही अजूनही आपल्या कामामध्ये पुढे आल्या पाहिजेत. मोठी यादी आहे इथे माझ्या याच्यामध्ये खरं पाहिलं तर नगरसेविका आहेत, कुंदाताई आहेत, समोर वैशालीताई लोंढे, त्याचप्रमाणे शशिकलाताई संगपाळ, पत्रकार म्हणजे पत्रकारांना पुरस्कार देत आहेत. एक खरंच एक वेगळेपण आहे हा की पत्रकारिता करणाऱ्यांना पत्रकार पुरस्कार देत आहेत. अशा कल्पनाताई खरे साठे, चैतालीताई नुकुल गोईल नऊवारीच करतायत.
नंतर शीतलताई वर्णेकर, सुगंधा पाषाणकर, श्रद्धाताई शेलार. क्रीडामध्ये काम आहे, सर्वांगीण विकास, सामाजिक विकासामध्ये असणारे विविध क्षेत्रातल्या महिला यांनी आज इथे घेतल्या की सक्षमीकरणाचे ऐश्वर्याताई तरस असतील, हिनाताई मुलानी असतील, प्रवीण महेंद्रू असतील, आमची गीताताई महेंद्रू, सॉरी नवऱ्याचंच नाव घेतलं गेलं, ते पाठीशी असतात ना. नंतर स्वातीताई माई काटे असतील, आमची समोर बसलेली रणरागिणी दुर्गा, परवासीच्या कार्यक्रमाला इथे मी होते. दुर्गा, खरंच कौतुक आहे दुर्गाचं सुद्धा की बस दुर्गा ही दुर्गा तिची जी संस्था चालवते ती कुठल्याही पक्षाशी निगडीत नाहीये आणि तिचं स्वतःचं काम आहे. ती मुलींना घेऊन कशी फाईट करायची तीही शिकवते आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार दिसेल दुर्गा असते. आज खरी दुर्गा दिसते, परवाच्या साडीमधली नव्हती. तरी संस्कार महत्वाचे आहेत. महिला भगिनींनो, शबनम न्यूजच्या या मी दुसऱ्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसं पाहायला गेलं म्हणजे एक हे समजू नका, परंतु ह्यांच्या कास्टमध्ये त्या पत्रकारिता चालवत आहेत आणि स्वतःच्या मुलीला सुद्धा पुढे आणून खरंच सगळ्या गोष्टीला बाजूला टाकून शबनम न्यूज चालवणं. कारण आपल्याला आपल्या महिलांना खूप मुभा आहे हो, त्यांना कुठेतरी रिस्ट्रिक्शन आणि त्या रिस्ट्रिक्शन मध्ये ह्या मायलेकी दोघी जणी खूप चांगल्या पद्धतीने शबनम न्यूज चालवत आहेत. म्हणजे मला एकदा एक फोन आला की ताई असा असा विषय झालाय. म्हणजे तुम्हाला कुठून कळलं? अजून तर ते बाहेर नाही आली बातमी. नाही, शबनम न्यूज मध्ये होती. म्हणजे आधी पोहोचणं आणि लोकांपर्यंत पाठवणं. आजकाल तर असं झालं की न्यूजपेपर तो उघडलाच जात नाही. खरं पाहिलं तर जेव्हापासनं कोविड झाला तेव्हापासनं न्यूजपेपर्स असं ओपन करून वाचणं नाही होत, तर नेटवरनं व्हॉट्सअपवरती आलेले अशा पद्धतीचे ज्या न्यूज आहेत त्या ताबडतोब आपल्यापर्यंत पोहोचतात. ह्यांचा पेपर निघतो, परंतु तरी पेपरपेक्षा अशा पद्धतीने पटकन न्यूज पोहोचते आहे आणि त्या न्यूजचं तुम्ही काम करता आहात, ते खरंच अभिनंदनास्पद आहे. तर मी म्हटलं की महिला दिन म्हणजे काय? सगळेच दिवस आमचे आहेत. परवा मध्येच आवाज येतो. परवा महाशिवरात्रीच्या दिवशी महिला दिन होता. महाशिवरात्रीच्या दिवशी महिला दिन साजरा करत असताना दोन्ही योग चांगले होते. कारण नारी नटेश्वर म्हणून शंकराला म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्त्रीमधले जे गुण आहेत, अहो एखाद्या पुरुषाला जर सांगितलं की तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम कर, मुलांना सांभाळ आणि नोकरीला पण जा, तर म्हणाले वेळ लागलाय का तुला? हे काय मला नाही जमणार. परंतु तीच माझी स्त्री, तीच माझी महिला भगिनी सकाळी सिंहगडनी मुंबईला जाते नोकरीला. सिंहगडचा सकाळी 6:10ची ट्रेन पकडते आणि येता येता गाडीमध्ये बसूनच भाज्या निवडत येते आणि घरी आली की भाजी फोडणीला घालते आणि घरच्यांना जेवायला घालते. ही माझी स्त्री आहे, ही माझी महिला आहे. मग तिच्यासाठी महिला दिनच कशाला असायला पाहिजे? महिला दिनाची काय आवश्यकता आहे? तर महिला दिन फक्त आपण याच्यासाठी साजरा करतो आहोत की अमेरिकेमध्ये जे महिलांनी विडा उचलला होता, कामगार महिलांनी, त्याच्यामध्ये त्यांना जो विजय मिळाला तो दिवस म्हणून महिला दिवस म्हणून साजरा करतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिलांना सुद्धा पुरस्कारित करण्यात जातं. आज महिला दिनाच्या माध्यमातून अशा महिला पुढे येत आहेत की सामाजिक कार्यामध्ये ज्या ज्या महिला पुढे आहेत, ज्यांचं स्वतःचं
व्यक्तिमत्व आहे. कारण एरवी ओळखलं जात होतं ते ही ना त्याची बायको आहे, ही ना त्याची सून आहे. पण आज म्हटलं जातं ही ना पत्रकारिता करते, ही ना क्रीडामध्ये आहे, ही ना स्पोर्ट्समध्ये आहे. आज आपण जर पाहिलं तर सिंधुताईंची आठवण येते. कुठल्या महिलांना ना सिंधुताईनं, आज सिंधुताईंनी केवढं मोठं गरिबांची माय झाली. ती कुठला दिवस होतात महिला दिन म्हणून. अक्षरशः खूप वाईट परिस्थितीतनं त्यांच्या माध्यमातून, ममताताईंच्या माध्यमातून तो विषय येईलच समोर. पण तरीही ममताताई आम्ही सगळ्यांना, आमच्या सगळ्यांना सिंधुताई माहित आहेत. त्यामुळे त्या महिलेने मुलांसाठी किती मोठं काम केलं. त्यांनाही पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, विविध पुरस्कारांनी त्यांनाही सन्मानित करण्यात आलं. जगभरामध्ये सिंधुताईंचं नाव केलं. त्यांच्या पिक्चरच्या माध्यमातून असेल. ही महिला आहे. महिला दिन नाही, रणरागिणी आहेत आमच्या सगळ्या. वेळ पडल्या तर सगळ्या गोष्टी करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत. आज पुरस्कार पण दिले जातात. इव्हन बचत गटाच्या महिला इथे आहेत, उपस्थित आहेत. आज व्यवसायामध्ये महिला पुढे आहेत. पण व्यासपीठाला आणि तुम्हाला शबनम न्यूजवरने पण सांगू इच्छिते. परवा मला एक फोन आला की ताई केंद्रातल्या योजना मोठ्या प्रमाणात आहेत, पण त्या योजनामध्ये काम करणाऱ्या फक्त 30% महिला आहेत. मला म्हणे असं का आहे मत आहे, तुमच्या योजना का पोहोचत नाहीत? म्हणजे आम्ही घरोघरी जाऊन पत्रकं वाटून योजना दिलेल्या आहेत, परंतु राजकीय विषय आम्ही कशाला त्या भानगडीत पडायचं म्हणून कोणी त्याच्यात जात नाहीत. परंतु खूप योजनांच्या माध्यमातून ज्या इथे महिला भगिनी उपस्थित आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपल्याबरोबर अजून आपण किती महिलांना घेऊन जाऊ शकतो, किती महिलांना उद्योगात आणू शकतो, आपण त्याच्यासाठी सुद्धा काम करावं. आणि त्या माध्यमातून आपल्याबरोबर आपली भगिनी, शेजारची भगिनी, तिलाही वर आणण्याचा प्रयत्न करावा. असा वसा या महिला दिनी आपण घ्यावा. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण ज्याला बघत बघत संपूर्ण घर आहे ते घराचं आईपण त्याने जपलेलं आहे, ती एक जाणीव शब्दातनं व्यक्त करतो. ममताताई, सुख हे खुपण्यासाठी असतं. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर कसं ह्यासाठी असतं, दुःख हे दुखण्यासाठी असतं, जीवन हे जगण्यासाठी असतं, आपण फक्त चालायचं असतं. सुख हे खुपण्यासाठी असतं, दुःख हे दुखण्यासाठी असतं, जीवन हे जगण्यासाठी असतं, आपण फक्त चालायचं असतं. भविष्यातल्या खोट्या आशेवर आपण फक्त जगायचं असतं. भविष्यातल्या खोट्या आशेवर आपण फक्त जगायचं असतं, कारण भूतकाळात काही घडलेलं असतं, वर्तमानात काहीतरी घडतच असतं. आठवणींची पानं चाळत आपण फक्त जगायचं असतं. अहो बेदरकार व्हायचं असतं, अहो बेदरकार व्हायचं असतं. आपलं मन आपणच रिझवायचं असतं, जीवन घडवायचं असतं, मला मानायचं असतं. शेवटी सुख काय किंवा दुःख काय दोन्ही सारखंच असतं. टाइमपाससाठीचं तेही खेळणं असतं. सुख हे खुपण्यासाठी असतं, दुःख हे दुखण्यासाठी असतं, जीवन हे असतं, आपण फक्त चालायचं असतं. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या ममतेतून वाढलेल्या आमच्या ममताताई या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. अर्थातच मी न सांगता जोरदार टाळ्या वाजवा. महिला दिन आहे, तो संपत नसतो कधीही. त्यामुळे मी बोलायला सुरुवात करण्याआधी मला वाटतं काही जे आमचे आदर्श आहेत तिथे आधी वंदन करायला हवं. सगळ्यात आधी वंदन आमच्या राष्ट्रमाता जिजाऊला, जिने आमच्या राजांवर संस्कार करताना त्यांना हे सांगितलं किंवा त्यांच्यावर हे संस्कार केले की जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून पुढे आली आणि आमचे राजे म्हणाले की अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, तो माईक द्या. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही मग असेच असतो बदले छत्रपती. म्हणजे बाईकडे बघताना आईपणाच्या नजरेने बघायला हवं. हे संस्कार ज्या आमच्या राष्ट्रमातेने केले त्या जिजाऊला वंदन.
जिने आमच्या हाती पाटी दिली, जिच्यामुळे आम्ही शिकू शकलो आणि आज जिथे आहोत ती जागा, ते स्थान जिच्यामुळे प्राप्त झालं, ती आमची सावित्री माय, आपल्या सगळ्यांची सावित्री माय. तिला वंदन करायला हवं. यादी खूप मोठी आहे, पण मी आता तिसऱ्या नावावर येते, जे पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ, माझी आई, तिला वंदन करते. आदरणीय व्यासपीठ, मी खरं तर ह्या सगळ्यांना आज पहिल्यांदाच भेटते आहे. मुळात पिंपरी चिंचवडला अशा कार्यक्रमाला येण्याची माझी ही पहिलीच वेळ. पण आदरणीय सौ उमाताई, आमदार विधान परिषद, आदरणीय शैलजाताई, ज्यांना मी आज पहिल्यांदाच भेटले आणि ज्यांनी 2 शब्दातच मला एकदम आपलंसं करून टाकलं, बेटा आणि बाळाशिवाय बोलल्या नाहीत माझ्याशी. आदरणीय सरिताताई, आदरणीय अनुराधाताई, शैलजाताई, मला वाटतं शैलाताईच्या तुमचा वाढदिवस आहे, भरभरून शुभेच्छा तुम्हाला आमच्या माई परिवाराकडून. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे आमच्या शबनमताई. मुळात शबनमताईंची आणि माझी ओळख गेल्या 6 महिन्यापासूनची असावी किंवा 7-8 महिने झाले असतील. पण ज्यांच्याकडे बघून अतिशय आश्वासक वाटावं असा हा चेहरा. आम्ही एकमेकांशी मेसेजेसमधनं बोलत असतो आणि त्या दिवशी त्या मांजरीला आल्या संस्थेमध्ये माझ्या सन्मती बालनिकेतनला आणि त्यांनी रितसर निमंत्रण दिलं आणि सांगितलं की ताई तुम्हाला यायला हवं. मी महिला बचत गटाचा कार्यक्रम घेतला आहे, काही महिलांना सन्मानित करायचं आहे आणि तुम्ही या पुरस्कारासाठी यायचं आहे. म्हटलं काय नाही येणार, मी नक्की येणार. आता जेव्हा हे वर्तमानपत्र मी बघतीये त्यावर लिहिलंय वर्ष 8वे. काही गोष्टी मी बघताना त्या लक्षात आल्या. 8 वर्ष जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जी तुमची धडपड सुरू आहे, जे तुम्ही काम करताय तिथे जर तुम्ही 8 वर्ष टिकून आहात तर ही तुमच्या सच्चेपणाची पावती असते, ही तुमच्या खरेपणाची पावती असते. मला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायचं आहे. कारण सोशल मीडिया नावाचा इतका मोठा बाजार आता आला आहे की जो तुमच्या एका क्लिकवर अवेलेबल आहे. मग तो डिजिटल मीडिया असू दे, तो सोशल मीडिया असू दे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर वेगळंच प्रकरण आहे, त्याविषयी न बोललेलं बरं. पण तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहात हे अतिशय आश्वासक आहे आणि तुमची 2nd जनरेशनही याच क्षेत्रामध्ये येते, ती लिगसी सांभाळण्यासाठी येते. तुमच्या दोघींचंही फार फार अभिनंदन. आता जो कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे पुरस्कार, त्याकडे वळते. मुळात कुठल्याही पुरस्काराकडे बघताना, तो विचार करताना मला कायम असं वाटतं की पुरस्कार हा 2 कारणांसाठी दिला जातो. एक कारण असतं की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलेलं आहे, समाजोपयोगी काहीतरी तुम्ही भरीव योगदान दिलेलं आहे या समाजासाठी आणि त्याची कृतज्ञता म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जातं. आणि दुसरं कारण हे आहे की तुमच्याकडून येणाऱ्या काळात अपेक्षा ठेवल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. मला वाटतं हे सगळे आशेचे चेहरे समोर बसलेले आहेत ज्यांना पुढे सन्मानित केलं जाणार आहे. कारण गेल्या जवळजवळ 10 दिवसांपासून मी महिला दिनाचे कार्यक्रम अटेंड करते आहे. गेले 10 दिवस वेगवेगळ्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला माझं जाणं झालं आहे. अगदी तळागाळातल्या महिलांपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रातल्या वेगवेगळ्या हुद्द्यांवर असलेल्या महिलांपर्यंत सगळे चेहरे मी बघितले आणि खरं सांगते मला एकही कार्यक्रम कंटाळवाणा झाला नाही, एकही कार्यक्रम बोर झाला नाही. त्याला कारण होतं समोर असलेला हा जो चेहरा आहे, हा जो आशेचा चेहरा आहे, हा जो स्वप्नांचा चेहरा आहे, तो चेहरा. असे अनेक चेहरे जेव्हा तुमच्या समोर असतात, अनेक स्वप्न जेव्हा तुमच्या समोर असतात, लुकलुकत्या नजरा असतात, स्वप्नाळू डोळे असतात, तुम्हाला तिथे बोर नाही वाटत. तुम्ही तिथून निघताना एक वेगळीच ऊर्जा घेऊन निघता. बाईपणावर बोलायचं म्हटलं तर जसं मागाशी उमाताईंनी सांगितलं की महिला दिन हा रोज असायला हवा. मला अगदी माझा
आणि माईंचा, माझ्या आईचा संवाद आठवला. मी आईला अशीच बोलायचे. मुळात काय असतं की आम्ही जेव्हा मुली शिकतो ना, म्हणजे मी माझ्या आईची मुलगी, म्हणजे डबल ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे. मी मानसशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि MSW मास्टर ऑफ सोशल वर्क याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं माझं. पण त्यामुळे शिंग डोक्यावर फुटली की काय असा आईसमोर माझा आविर्भाव असायचा. त्यामुळे मी अगदी आईला महिला दिन आहे, महिला दिन आहे. आई म्हणायची, कुठला महिला दिन घेऊन बसली आहेस? रोज महिला दिन असतो. आमचा संघर्ष कधी संपत नाही. रोज सकाळी उठले की आमच्यासमोर प्रश्न असतात आणि रोज रात्री आमच्याकडे सापडलेली उत्तरं असतात. कुठला महिला दिन घेऊन बसले म्हणायचे. आमचा रोज महिला दिन असतो. मला त्या प्रसंगाची आठवण आली जेव्हा ताई म्हणाल्या की महिलांचा कुठलाही एक दिवस असू शकत नाही, रोज असतो. आणि बाईपणाबद्दल बोलायचं म्हटलं तर माईंचे इतके सगळे व्हिडिओज, इतकी सगळी भाषणं आहेत की त्यातला एक प्रसंग मला आवर्जून आज तुमच्यासोबत शेअर करावासा वाटतो, जो माईंनी त्यांच्या अनेक भाषणांमधून बोलला गेला आहे माईंकडनं. तो असा की मुलगा आणि मुलगी एकाच प्रसंगामध्ये, सेम प्रसंग कसे वागतात. म्हणजे आपल्या बाईपणाचे संस्कार, आईपणाचे संस्कार आणि आपला कमीपणा, आपली उणीव झाकून ठेवून जो चांगुलपणा आहे, जे आपलं जे काही चांगलं आहे ते कसं समोर येईल याची काळजी आपण जेव्हा मुलगी असतो ना तेव्हापासून घेत असतो. त्याचं एक उदाहरण आई द्यायची की खेडेगाव आहे. खेडेगाव आता आपल्या बहुतेकांना माहिती आहे, आपण सगळ्या ज्या क्लासमधून आलो आहे, मिडल क्लास आहोत आपण सगळेच, त्यामुळे खेडं काही आपल्यापासून लपलेलं नाही. पण त्या खेडेगावातलं एक घर, रणरणती दुपार आणि एखाद्या गरिबाच्या घरी आलेला पाहुणा, त्या घरात मुलगाही आहे, त्या घरात मुलगीही आहे. तर त्या घरातली जी माय असते, जी आई असते, ती बघते आता पाहुण्यांना चहा तर करायचा आहे पण घरात दूध तर नाही आहे, काय करायचं. मग ती लेकाला पहिले बोलवते, म्हणते ये रे राजा, ये रे बाबा, हे घे मा, हा गिलास घे आणि हे 10 रुपये घे, जा शेजारून 10 रुपयाचं दूध घेऊन ये. जे काही ग्लासात मावेल, पाव असेल, अर्धा असेल, जे काही. ते पोरगं तर पहिले तयारच होत नाही. मला नाही जायचं, मलाच सांगते तू, मीच दिसतो तुला, मी नाही जाणार, मला अभ्यास आहे, मला काम आहे, मला खेळायला जायचं आहे. एक नाही अशी 10 कारणं ते पोरगं सांगतं. तरी माय त्याला जवळ घेते, इकडनं कुरवाळते, तिकडनं कुरवाळते. जाणार रे राजा, जाणार रे सोन्या, आनंदीनं मग पाहुणे आले ना मग आपल्याकडे, जाणं मग दूध घेऊन ये. आणि ते पोरगं म्हणतं ठीक आहे दे. ते पोरगं ते 5 रुपयाचं 10 रुपयाचं कॉईन आणि ते ग्लास वाजवत जातं पाहुण्यांसमोरनं, टक 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 टक, मुद्दाम वाजवत जातं की बघा आमच्या घरात दूध नाही आहे आणि मी आता दूध आणायला चाललो, माझ्याकडे ते काम दिलेलं आहे. आता जोवर मी दूध आणत नाही तुम्हाला काही चहा भेटत नाही. जातं लेकरू, ते पोरगं, तेही लहानच आहे शेवटी म्हणा, ते दूध घेऊन येतं. पण ह्याच प्रसंगात पोरगी कशी वागते. जर मुलगा नसेल आणि मुलगी असेल त्याच्या जागेवर, आणि जेव्हा ती आई सांगते की बाई घरातलं दूध संपलंय, मान घरात पाहुणे आलेत, ज्यावर मग पटकन दूध घेऊन ये. ती पोरगी छोटीशी आपल्या फ्रॉकच्या आड तो ग्लास लपवते, ते कॉईन लपवते आणि अशी तिरपी 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 घरातून जाते की कुणाला कळणारही नाही की इथून कुणी आता गेलंय. आणि तो दुधाने भरलेला ग्लासही अशा पद्धतीने आणते की तो चहा कधी तयार होतो आणि पाहुण्यांसमोर कधी जातो कुणाला कळतही नाही. ही आपली संस्कृती, हे आपल्यातलं बाईपण आहे. खूप सारे किस्से आहेत बाईपणाचे, खूप सारे अनुभव आहेत माझे, तुमचे सगळ्यांचेच आहेत. म्हणजे आता तुम्ही जेव्हा सिरियल बघत असाल, सिंधुताई माझी माई ही जी सिरियल आहे त्यात बऱ्यापैकी सगळं दाखवलेलं आहे माईंच्या आयुष्याविषयी. मुळात मला असं वाटतं की जितकं दाखवलं गेलं, अर्थात चॅनलने लिबर्टी घेऊन काही गोष्टी अतिरंजित केल्याही, जो की माईंचा स्वभाव नव्हता, जो की माझ्या आईचा स्वभाव नव्हता, पण त्याचा जो DNA आहे, त्याचा जो गाभा आहे त्या सिरियलचा, त्यांना मी आधी सांगितलं होतं की त्याला हात लावू नका, ते बदलू नका. त्यामुळे मला असं वाटतं की जे त्यांनी दाखवलं त्याच्या कित्येक पटींनी अधिक माझ्या आईने सोसलं असेल. म्हणजे तिचा जन्म जर 1948 सालचा आहे आणि ती जर 6-7 वर्षाची, 50चं दशक असेल ते 50-60चं, तेव्हा महिलांची परिस्थिती, तेव्हा स्त्री शिक्षणाची परिस्थिती बघता ज्या परिस्थितीमध्ये तिने हाफ टाईम शाळा शिकली,
चिंधी, जे तुम्हाला माहिती असेल, जिला फक्त वडिलांचा पाठिंबा होता, जिची स्वतःची सख्खी आई तिच्या पाठीशी कधी उभी राहिली नाही, तिने कधी तिला आपलंसं मानलं नाही, अशी चिंधी हाफ टाईम शाळा पास करते, 4थीपर्यंत शिक्षण घेते आणि लहान वयातलं लग्न, त्या लग्नाची जबाबदारी, नंतर झालेली 3 मुलं, तिचं रहाटगाडगं जे काही तिचं आयुष्य आहे. म्हणजे मला हे कायम सांगायला आठवतं की आवडतं की माझी आई अशी काही क्रांतिकारी वगैरे नव्हती. माझ्या आईला फार मोठी क्रांती घडवायची नव्हती. ती एक साधीसुधी बाई होती, तुमच्या माझ्यासारखी. तिला तिचं घर प्रिय होतं, तिला तिचं कुटुंब प्रिय होतं. फक्त एकच गोष्ट अशी होती की माझ्या हक्काचं मला द्या, बाकी मला दुसऱ्याचंही काही नको. ह्या एका मुद्द्यासाठी जेव्हा तिने तिचा आवाज उठवला की माझ्या हक्काची मजुरी मला द्या, आणि त्याची किंमत तिला मोजावी लागली. माझ्या वेळचं तिचं झालेलं बाळणपण गाईच्या गोठ्यातलं, आणि 16व्या दगडाला ती सांगायची मला कायम की ममता 16व्या दगडाला नाळ तुटलं. दगडावर दगड ठेवून तिला आपलं लेकरू स्वतःपासून वेगळं करावं लागलं. जिला तिच्या कुटुंबाने जागा दिली नाही, कुटुंबाने अव्हेरलं, वाईट टाकलं, गावातून सोडून दिलं, गावातून बाहेर काढलं, जिच्या सख्ख्या आईने तिला नाकारलं. मी आजही जेव्हा जाते ना, तेव्हा वर्ध्याला एक दुकान आहे जिथं माझी आजी काम करायची, माझ्या आईची आई. त्या दुकानात आजही जाते. आणि मी वनवासीमध्ये आईने तो प्रसंग लिहिला आहे की एका ट्रकमध्ये टाकून आईला त्या ट्रकवाल्याला सांगितलं होतं, आणि बेहोशीतच मला तिच्या पोटाला बांधलं होतं आणि सांगितलं होतं, ही बाई दुसऱ्या गावातली आहे, ही आमच्या गावची नाही, हिला वर्ध्याला सोडा. तो त्या नाक्यावरून ते दुकान जवळ आहे, ज्या नाक्यावर त्या ट्रकवाल्याने माझ्या आईला सोडलं. आणि माझी आई एक 4-5 दिवसांचं बाळ घेऊन जेव्हा खुरडत त्या दुकानापर्यंत आली, आणि माझी आजी जेव्हा त्या दुकानातूनच तिला हात करत होती की तू तशीच परत जा, माझ्याकडे येऊ नकोस, माझ्याकडे तुला स्थान नाही. मी आजही क्षणभर त्या कॉर्नरला थांबते आणि विचार करते की माझी आई मला घेऊन कुठून नेमकी चालत आली असेल. आणि ज्या बाईने स्वतःच्या बाळाचं नाळ दगडाने तोडलं, ज्या बाईला सगळ्यांनी नाकारलं, ज्या बाईंनी स्मशानात पेटणाऱ्या धडधडत पेटणाऱ्या चितेवर भाकरी वाजून खाल्ली, ज्या बाईने रेल्वेत भीक मागितली, ज्या बाईने भिकाऱ्यांसोबत आपले दिवस काढले, ज्या बाईने मंदिरासमोर बसून भजनं म्हटली, ती बाई जेव्हा हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून गौरवली जाते आणि राष्ट्रपती भवनामध्ये तिला पद्मश्रीने पुरस्कारित केलं जातं, सन्मानित केलं जातं, तेव्हा आपली ताकद, आपल्या बाईपणाची ताकद आपल्याला कळायला हवी. जर माझी आई करू शकते तर आपण कुणीही करू शकता. कारण मला माहिती की माझी आई एक साधी भोळी बाई होती. तिने असं कधी ठरवलं नव्हतं की मला हे करायचे किंवा ते करायचे. मुळात आमच्या सगळ्या संस्था ज्या माईंनी सुरू केल्या, आज पुणे, वर्धा, अमरावती ह्या ठिकाणातनं ज्या काही आमच्या 5-6 संस्था काम करतायत, म्हणजे माई असताना, माझी आई असताना जो 210 मुलांचा आकडा होता तो आज 260 आहे. मी त्या 260 लेकरांची ताई आहे. ह्या सगळ्या संस्था माझ्या आईच्या जगण्यातल्या उणीवेतून आलेल्या संस्था आहेत. हे मी तिलाही सांगायचे की जे मला मिळालं नाही ते मी द्यायला हवंय. जे माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, मीही रस्त्यावर उभी होते, मीही कुणाला तरी आवाज देत होते, पण त्यावेळेस कुणी आलं नाही. म्हणून आता जिथून मला हाक येईल तिथे मला पोचायला हवं. जिथे माझी गरज असेल तिथे मी जायला हवं. आणि तिच्या जगण्याच्या उणीवेतून ह्या सगळ्या संस्था तयार झाल्या. तिचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं असं की मला असं अनाथांसाठी काम करायचं आहे आणि मला हजारो अनाथांची आई व्हायचं नाही. तिच्या जगण्यातनं झालं ते. म्हणून माझी आई जर करू शकत असेल तर आपण कुणीही आपल्या ज्या काही रोजच्या अडचणी असतात, जे काही आपण सोसत असतो त्यावर आरामात मात करू शकतो. मुळात आपण स्वतः सोल्युशनच आहोत. कारण निसर्गाने निर्मितीचं दान आपल्या पदरात दिलंय. आपण आहोत म्हणून हा समाज आहे, आपण आहोत म्हणून हा देश आहे, आपण आहोत म्हणून हे विश्व आहे. कारण निर्मितीचा अधिकार, निर्मितीचं स्थान हे आपलं आहे. त्यामुळे बायांनो, जशी माझी आई सांगायची तसंच मीही तुम्हाला तेच सांगेन की स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये स्वतःला झोकून द्या. रिझल्ट आपोआप येतात. हा काय रिझल्ट माझ्या समोर आहे. गेली 8 वर्ष जर एक बाई
ह्या क्षेत्रामध्ये जिथं पुरुषांचं वर्चस्व आहे, मक्तेदारी आहे, तिथे जर 8 वर्ष टिकून आहे ना, हे अभिमानाची गोष्ट आहे ही. खूप खूप सलाम तुम्हाला शबनमताई. त्यामुळे बायांनो स्वतःला ओळखा. जेव्हा मला असं सांगितलं जातं की आमच्या इथल्या महिलांसाठी मोटिवेशनल म्हणून तुम्ही याल का, मोटिवेशनल स्पीच तुम्ही देता का, काय असतं मोटिवेशन? आम्ही बायाच मोटिवेशन आहोत. मला कायम असं वाटतं, आपल्या घरातलं एकतरी काम दुसऱ्याशिवाय थांबतं का हो? आपल्यामुळे किती कामं थांबतात आणि आपलं काम किती वेळा थांबतं, ह्याचा एक प्रश्न स्वतःला विचारा आणि समजून जा की जे मोटिवेशन आहे ना ते आपण स्वतः आहोत. आपल्याला वेगळ्या उसण्या मोटिवेशनची काही गरज नाही. त्यामुळे बायांनो स्ट्रॉंग राहा, तुम्ही ग्रेटच आहात. स्वतःला कधीही कमी लेखू नका. मुळात आपल्या आजूबाजूचा परिसर, आपल्या आजूबाजूचा समाज हा कायम आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव करून देत असतो. तुला हे करता येणार नाही, तुला ते जमणार नाही, तू तिकडे जाऊ नको, तू हे करू नको. ते काम तुम्ही स्वतः करायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या मर्यादांकडे बघूच नका. तुम्ही स्वतःच्या क्षमतांकडे लक्ष द्या की मी काय करू शकते. आणि आई सांगायची की जेव्हा एखादी नदी वाहते ना, तेव्हा जर एखादा पहाड समोर आला तर ती नदी त्या पहाडावर डोकं आपटत बसत नाही की हे पहाडा हो बाजूला, हे पहाडा हो बाजूला, असं ती नाही सांगत. ती त्या पहाडाला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. पहाड जागेवरच राहतो, नदी पुढे जाते. हेच आहे आयुष्य, हेच आहे आयुष्य. आपण त्या नद्या आहोत. कुठल्याही अडचणीचे पहाड असू द्या, व्यक्तीच्या रूपामधले असू द्या, प्रसंगाच्या रूपामधले असू द्या, त्याला वळसा घालून पुढे जा. आणि माफ करणं हा तर आपला स्थायी भाव आहे. आपल्या इतकं म्हणून जी धरती आहे तिला स्त्रीलिंगी आहे, ती धरती आणि तो समुद्र. धरती सगळं पोटात घेते, समुद्र पोटातलं परत सगळं बाहेर आणून टाकतो. तो काही ठेवत नाही पोटामध्ये. आपण धरती आहोत, आपण सगळं पोटात घेणार आहोत. तुमच्या सगळ्यांना सलाम करते. तुम्ही जे काम करताय आणि इथून पुढेही जे करणार आहात त्यासाठी माझ्या भरभरून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
दिनाच्या साजरा करण्यासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. शबनमने आपल्याला बोलवलं आहे. आता महिला दिन म्हणलं की एक मला संस्कृत सुभाषित आठवतंच, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. म्हणजे ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते तिथेच देवता वास करते. यत्र नार्यस्तु ना पूजन्ते म्हणजे जिथे हे काही होत नाही, नारीला सन्मान मिळत नाही, तिथे आपली सगळी कार्य असतात ती सगळी निष्फळ होतात. आता ह्या ठिकाणी पूजा करायची नारीची म्हणजे काय तिला मखरात बसून तिला हार तुरे घालायचे नाही. नारीची पूजा करायची म्हणजे तिच्या मालमत्ताचा आदर करायचा, तिच्या गुणांची कदर करायची. मग त्या ठिकाणी तुम्ही नारीला तिथे खुश ठेवलं की सगळं तुम्हाला आपोआप तुम्हाला हवं ते मिळत जातं. शबनमची माझी गेल्या 10 वर्षापासूनची ओळख आहे. एक माझी छोटीशी मैत्रीणच आहे ती. तिचं मला मुळात कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे अमराठी असूनही ती मराठी चॅनल चालवते, मराठी मीडिया चालवते. विशेष मला तिचं कौतुक करायचं आहे की ह्या वर्षी तिने दिवाळी अंक काढला होता मराठीत आणि अतिशय उत्तम क्वालिटीचा काढला होता. आमच्या वर्तमानपत्रामध्ये मी तिचं कौतुक पण त्याबद्दल केलं होतं. शबनमच्या बरोबरच हाताशी तिची मुलगी पण आलेली आहे, तिचंही मला खूप कौतुक वाटतं. तशी चुणचुणी ते छान. मी शबनमच्या पुढच्या कार्यासाठी तिला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तिने माझा सन्मान केल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. मी सौ गीता प्रवीण महेंद्रू. मी गेली 10 वर्ष झाले भारतीय जनता पार्टी या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मला आत्ताच आमच्या उमाताई खापरे इथून आता त्या उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि त्यांच्याकडून आम्हाला महिलांना एकत्रित एका मुठीत कसं बांधून ठेवायचं. जसं एका माळेमध्ये खूप मोती असतात, त्याच्यामध्ये एखादी गाठ आली की ते तुटून जातात किंवा मैत्रिणीमध्ये असे गैरसमज झाले की ते कसे दूर करायचे, मिटून घ्यायचं, गोष्टी सोडून द्यायच्या आणि महिलांना सन्मानित करायचं. हे त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकायला भेटलंय. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही कुठंतरी एक पाऊल पुढं टाकतोय आणि इथे आलेल्या सर्व महिला ह्या सर्वच आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण देत असतात, संस्कार देत असतात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आजच्या दिवशी की ज्या प्रकारे सगळ्यांना वाटतं की आपला मुलगा शिवाजी महाराज व्हायला पाहिजे, त्याच्यासारखे गुण असायला पाहिजेत, पण मला असं वाटतं की पहिलं प्रत्येक स्त्रीने जिजाऊसारखे विचार आपल्यामध्ये आणायला पाहिजे, तरच आपण हे घडवू शकतो, तरच आपल्या मुलामध्ये आपण शिवबाला बघू शकतो. आणि शबनम न्यूजच्या शबनमताई यांनी मला या पुरस्कारासाठी निवडलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांना पुढे करा. अभिनंदन. नमस्कार सर्वांना. नमस्कार व्यासपीठाला. इथे बसलेल्या व्यासपीठावरच्या माझ्या सगळ्या माईच म्हणेल मी सगळ्यांना, तर सर्वांना नमस्कार. आज इथे शबनम न्यूजचा हा जागतिक महिला दिन कार्यक्रमानिमित्त इथं आम्हाला बोलवले, आम्हा सर्व महिलांना पुरस्कृत केले, त्याच्याबद्दल पहिल्यांदा शबनमताईंचे आभार मानते आणि ज्या पुरस्कृत झाल्यात त्यांचे खूप त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा देते की आता आपल्यावर खूप जबाबदारी आली आहे की यापुढे आपण याच्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर आली, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या कामासाठी वाटचालीसाठी खूप असे शुभेच्छा आहेत. आणि ज्या महिला आमच्याबरोबर आहेत, बचत गट त्यांचे आहेत, त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा की त्यांनी पुढे चांगली कामं करावीत, बचत गट असेच चालू करावेत की जेणेकरून ज्या महिला आहेत ज्यांना बऱ्याचशा गोष्टी आपल्या कुटुंबातून मिळत नाही, की आता तसं काही राहिलेलं नाही आहे, पण पहिले होतं की बचत गटातूनच बऱ्याचशा महिलांना आपल्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळवाव्या लागायच्या, पण आता तसं नाही आहे. पण बचत गट हा आपल्यासाठी खूप सोयीस्कर असा विषय आहे, त्याच्यामुळे बचत गट वाढवा, त्याच्यातून कार्यक्रम वाढवा. बचत गट वाढवायचं कारण त्यातमध्ये आत्ता सध्या या वेळेला की महिलांचे खूप प्रोग्राम्स होतात, महिलांना एन्जॉय करायला मिळतो. ही सर्वात महत्त्वाची बचत गटाची प्लस बाजू आहे की महिला खूप एन्जॉय करतात, पार्टी करतात, पिकनिकला जातात,
म्हणून बचत गट करा असं मी सांगेन. आता तो काळ राहिला नाही की पहिल्यासारखं की बचत गट केला की पैसे पाहिजेत, घरातल्या काही गोष्टी आणायच्यात म्हणून पैसे, असं राहिलेलं नाही की आता एन्जॉयमेंट म्हणून हा बचत गट झालेला आहे. आणि परत एकदा सर्व महिलांना पुरस्कृत झालेल्यांचे अभिनंदन आणि ज्यांचे बचत गट आहे त्यांनाही अभिनंदन की पुढील कार्यक्रम पुढील वाटचाल ही त्यांची चांगली व्हावी ह्याच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी शबनम न्यूज मीडिया ग्रुप प्रस्तुत जागतिक महिला दिनानिमित्त जो काही कार्यक्रम आयोजित झाला आहे त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की आज आम्हाला 2 शब्द बोलायची संधी भेटेल की नाही, परंतु मी आवर्जून तयारी करूनच आले होते. कारण की व्यासपीठावरील आदरणीय ममताताई, मी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला थँक्यू, मनापासून थँक्यू म्हणते की तुम्ही आलात. कारण की जर मला कोणी विचारलं तर गोरखीताई माझी आणि मोरेताई किंवा आपल्या सगळ्या जे काही पदाधिकारी आहेत इथे बसलेले बरेच जण मला ओळखतात, तर सगळ्यांना वाटत असेल की एवढीशी लहान आहे पण ही का करते एवढं किंवा एवढी सामाजिक कामामध्ये. तर माझ्या आजोबांनी दिलेला वारसा मी पुढे चालवत आहे. म्हणजे त्यांची इच्छा होती नाही का की आईनी सामाजिक काम करावे, त्यांना नाही जमलं, आईला नाही जमलं तर ते मी करावं, म्हणून देवानी मला ती कृपा देखील दिली की मी ते म्हणजे देवदयानी करत आहे. आणि मला जर कोणी विचारलं की कोणाचा आदर्श पुढे ठेवून चालते तर मी नक्कीच आवर्जून सांगते की सिंधुताई सपकाळ ज्या आपल्या आदरणीय माई आहेत त्यांचा मी आदर्श ठेवून चालत आहे. म्हणजे काही नसताना म्हणजे शून्यातून जे काही ते मदत करत होत्या ना, तो एक खूप एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन आहे माझ्यासाठी. म्हणजे मी देखील अगदी तुम्ही जर मला 5 वर्ष आधी बघितले असेल तर मी ओळखता पण आली नसते की मी अशी होते म्हणून. म्हणजे अक्षरशः माझ्या खिशात कधी 10 रुपये पण नसायचे तरी देखील मला सामाजिक काम करण्यासाठी आणि देण्याची वृत्ती ही म्हणजे बाळकडू म्हणूनच आलेला आहे. आणि माझ्यासाठी प्रत्येकजण हेच आशीर्वाद ठेवा माझ्यासोबत की मी अजून देखील सामाजिक काम पुढे करत राहील आणि करत राहील. आणि अजून एक विशेष करून मी आभार मानते शबनम न्यूजचे आणि माझ्या शबनम मोठ्या ताईचे की त्यांनी मला इतकं सुंदर ही संधी दिली. ज्यावेळेस त्यांचा फोन आला त्यावेळेस मला वाटलं नाही की मी विचार केला की मी त्यांना म्हटलं 2 दिवसांनी सांगते, कारण मी कॅपेबल आहे का अजून, की म्हणजे मी खरंच आदर्शणारी आहे का, हा पण आपण कुठेतरी मनात स्वतःला प्रश्न विचारायलाच हवा. आणि मी तो विचारला आणि म्हटलं की म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझ्या एवढ्या कमी वयामध्ये मला आदर्श नारी पुरस्कार भेटत आहे. परंतु याचं सगळं श्रेय माझ्या आईला जातं, कारण की एक आदर्श स्त्री असो पुरुष असो त्याच्या मागे त्याला घडवणारी आईच असते आणि ती माझ्या लाईफमध्ये पण आईच आहे. म्हणून मी तिचे मनापासून आभार मानते आणि हा जो पुरस्कार मला भेटला आहे तो मी माझ्या आईला समर्पित करते. थँक्यू. प्रथम नतमस्तक होऊन मंचावर उपस्थित आदरणीय मोरेताई, आमच्या शिवसेना शहर संघटिका सरिताताई साने, माझ्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते, गोरेताई आणि आपल्याला आज आपल्या सगळं भाग्याने लाभलेल्या आपल्या माईच्या रूपातल्या ममताताई सपकाळ, माझं परम भाग्य मी समजेल की मला आज ममताताईंच्या समोर 2 शब्द व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. कारण मी ही एक शेड्यूल कास्ट मुलगी आहे, पण आज मी खासदारांच्या सोबत काम करते. खासदारांनी मला संधी दिली आहे पिंपरी चिंचवड शहराची एक युवती सेनेची शहर संघटिका म्हणून कार्यरत होण्याची, जेणेकरून वयाच्या 32व्या वर्षी आज मी पिंपरी चिंचवड शहराचं युवती सेनेचं नेतृत्व करते. याच्या मी खूप भाग्यशाली मानते की आज खासदारांनी एवढी मोठी जिम्मेदारी माझ्यावरती टाकून आज मी समाजाच्या काहीतरी कामास येते आणि समाजाची सेवा करण्याची मला संधी मिळते. आणि त्यानंतर खरं तर शबनमताई, तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत. कारण आपण 2 दिवसापूर्वीच्या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये सायलीताई साळवेंनी जो कार्यक्रम केला तिथे आमची भेट झाली. शबनमताईंना खरंच इतकं तुमचं म्हणजे मानावं तितका आभार कमी आहे. कारण आज ह्या ज्या काही क्षेत्रातल्या महिला आहेत त्यांचा मान सन्मान केला तर स्त्रिया आपण कसं असतो की आपल्याला कुठेतरी सन्मान भेटला की आपलं मन अधिक आनंदी होतं आणि अजून आपण जोमाने दुपटीने आणखीन काम करण्याची आपल्याला ऊर्जा निर्माण होती. तसंच सर्व माता भगिनींना माझा मानाचा सलाम आहे की आज आपण घरातल्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडून आज आपण समाजाची सेवा करताय, समाजाला आपण आपला अमूल्य असा वेळ देताय. यापेक्षा अधिक म्हणजे
जोमाने तुम्ही काम करा आणि यासाठी माझी काही मदत लागली तर मला आवर्जून सांगा. मी तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. माझ्या सर्व माता भगिनींना मी खरंच नमन करते आणि इथे माझे 2 शब्द थांबवते. शबनमताई, शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या वतीने आयोजित आदर्श नारी पुरस्कार व सक्षम महिला बचत गट सन्मान सोहळा या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रमुख मान्यवर व महिला भगिनी तसेच ज्यांना पुरस्कार मिळाला आहे या सर्वांचे मी शबनम न्यूज परिवार वतीने शतशः आभार व्यक्त करते. धन्यवाद.